जय जय रघुवीर समर्थ। अति मूढत्या दृढ बुद्धी असेना, अति कामत्या राम चित्ती वसेना, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 64 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या काही श्लोकांमध्ये समर्थांनी या रामरूपाची तुलना कामधेनू, चिंतामणी, कल्पतरू, कुबेराचं धन, न जाणे या विश्वातल्या अनंत अशा सामर्थ्यवान शक्तींच्या बरोबरीने करून पाहिलं। पहिली गोष्ट तर एक अशी होते की या सर्व शक्तींच्या पेक्षाही रामनाम, रामरूप, सद्गुरु तत्व हे श्रेष्ठ आहे, मोठं आहे, याची आम्हाला पहिल्यांदा एकतर या श्लोकांमधून जाणीव होते। आणि दुसरी गोष्ट आम्हाला यातून अंतरंगामध्ये एका गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे की अरे मना, जेव्हा समर्थांसारखा संत आपल्या अनुभवाने आम्हाला सांगतोय की राम नाम, सद्गुरु तत्व, हे रामरूप हे या विश्वातल्या सर्व अकल्पित गोष्टींपेक्षा देखील श्रेष्ठ आहे, चिंतामणी, कामधेनू, कल्पतरू या सगळ्या त्याच्याच सत्तेने चालतात, मग बाळा हे तू तुझ्या मनामध्ये का बरं घट्ट धरत नाहीस? काय होतं नेमकं तुझी फसगत? बघा आमची कशी असते गंमत की एखाद्या निरूपणाला आम्ही ऐकायला बसलो, उदाहरणार्थ तुम्ही आज भल्या पहाटे छान उठून हे निरूपण ऐकायला बसता, छान म्हणता, उत्तम झालं म्हणता, एखादा मेसेज पाठवता आणि त्यानंतर एखाद्या तासाने जर आपण आज काय श्लोक होता विचारलं, आज काय चिंतन होतं विचारलं, तर बऱ्याचदा ते आमच्या लक्षातच राहत नाही। एकतर वयोमानामुळे देखील अनेकांना ते जमत नाही, ती गोष्ट वेगळी, परंतु केवळ वयोमानाने विस्मरण होतं असं म्हटलं तर अशा व्यक्तीला अनेकदा जीवनातले छोटे मोठे प्रसंग अगदी तपशीलवार आठवत असतात। मग हे काय आहे नेमकं की हा हरिबोध, हे हरितत्व, हे सद्गुरूंचं सांगणं ते एवढ्या निस्वार्थ भावनेने आमच्या कल्याणासाठी सांगत असूनही आम्ही मात्र त्याला एखादा क्षणच हृदयामध्ये धारण करतो। जसं अर्घ्य देण्यासाठी आपण जल ओंजळीमध्ये घ्यावं आणि ते जल सगळं निसटून जावं, त्याप्रमाणे सज्जनो हो, हा हरिबोध आमच्या जीवनामध्ये फार कमी लोकांना आपल्या हृदयामध्ये धारण करता येतो। अन्यथा आमच्यासारखे बहुतांश 99.99% लोक या हरिबोधाला विसरून जातात। घरामध्ये हा कामधेनुरूपी बोध या देहामध्ये मिळूनही आम्ही जनमानसामध्ये टाकाची पृच्छा करतच फिरत राहतो। काय कारण असेल? म्हटलं तर आमची बुद्धी अत्यंत प्रगल्भ आहे। आम्ही आज ग्रॅज्युएट आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, डॉक्टरेट आहोत, मोठे मोठे संशोधक आहोत, चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पदांवरती नोकऱ्या करत आहोत। मग आपण सर्व दृष्टीने तसं म्हटलं तर या परमार्थाच्या बोधाला समजून घेण्यासाठी समर्थ आहोत, सक्षम आहोत, पण नेमका हा हरिबोधच आमच्या जीवनामधून का बरं निघून जातो?
का बरं तो लक्षात राहत नाही? आमच्याकडे गोंदवल्याला लोक जे वाऱ्या करतात त्यांचे एक अत्यंत परवलीचा शब्द आहे, बॅटरी चार्ज करण्यासाठी गेलो तो म्हणाले. म्हणजे एकदा गुरुच्याकडे गेलो की बॅटरी चार्ज होते आणि मग तो बोध त्या पद्धतीने नामस्मरण काही काळ होत राहतं आणि मग पुन्हा लक्षात येतं की अरे बॅटरी डिस्चार्ज झाली, मग पुन्हा गुरुकडे जाऊन बॅटरी चार्ज करावी. त्या पद्धतीने लोकांच्या वाऱ्या चालू असतात. यात काही चुकीचं आहे असं नाही, परंतु इथं गंमत अशी आहे, प्रश्न असा आहे की ही बॅटरी डिस्चार्ज होतेच का? हे आमच्या अंतरंगामध्ये हा बोध नित्य प्रगल्भ दृढ का राहू शकत नाही? समर्थ हे खरे राजवैद्य आहेत आणि त्यामुळे समर्थांसारखे संत आमच्या या बुद्धीचा, या चित्ताचा ॲनालिसिस निरंतर करत राहतात आणि आम्ही हा बोध विसरून जाण्याची नेमकी रूट कॉजेस, मूळ कारण काय आहे हे आम्हाला आजच्या श्लोकामधून सांगतात. आता बघा, या प्रत्येक श्लोकातल्या एखाद्या चरणामध्ये किंवा माझ्यासारखा मनुष्य सर्व चरणांमध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन बघू शकतो, प्रतिबिंब बघू शकतो. का मी विसरून जातो हरिबोध? जेव्हा श्री महाराज म्हणतात जेथे नाम तेथे माझे प्राण, त्या गुरुला तर मी दररोज हार फुलं वाहतोय, नैवेद्य दाखवतोय, पण त्याचं नाम, त्याचा बोध मात्र विसरून जातोय, त्याचा प्राण मात्र आमच्या स्मरणात राहत नाही. असं का होतं? याचं कारण समर्थांनी आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय की अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना. जो अत्यंत मूढ असतो, मूढ अर्थात अज्ञानी, अशा अत्यंत मूढ व्यक्तीच्या हृदयामध्ये कधीही या बोधाला घट्ट धरण्यासाठी लागणारी दृढ बुद्धी बसू शकत नाही. अत्यंत मूढ. या मूढतेपायी काय होतं माहिती का? जसं आजच्या काळामध्ये अनेक लोकांना बाहेर खाण्याची फार सवय असते बघा. हॉटेलमध्ये गेलं की ते वेटर देखील मोठे हुशार असतात. मेनू कार्डमध्ये जवळजवळ 50 आयटम्स असतात. कधी कधी मला गंमत वाटते की अरे एवढे 50 आयटम कसे तयार करत असतील हे? तर त्या स्वयंपाक्याला जर विचारलं तर तो म्हणतो आमची भाजी मसाला सगळं ठरलेलं असतं, एकच नाव फक्त बदलतं, मसाला तोच असतो, त्याच्यात ती भाजी बदलतो आणि आम्ही ती देतो. म्हणजे समोरचा मनुष्य मात्र नाही मला हे आवडतं, मला ते आवडतं, असं करत करत त्या मेनू कार्डला जे वाचत असतो, बहुतांश वेळेला येणारा पदार्थ हा फक्त वरचा रंग बदलून आपल्या समोर तोच येत असतो. तसं सज्जनो, त्या मेनू कार्ड मधले जसे वेगवेगळे पदार्थ आमच्या मनामध्ये वेगवेगळे भावना निर्माण करतात, तसं या अज्ञानामुळं आम्ही गुरुचा बोध ऐकल्यासारखा तर करतो. ऐकला, हो हो महाराज नाम घेणार बरं, हो हो खरंय, छान छान, उत्तम, असं म्हणून त्यांना म्हणतो देखील. आणि घरी आल्यानंतर ते ठीक आहे नामस्मरण करूच, पण अरे पण आता हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे सगळं मेनू कार्ड वाचन चालू होतं बघा आमचं. या मेनू कार्ड मध्ये आम्ही त्याच पदार्थांना, म्हणजे अर्थातच या दृश्य जगातून सुख मिळवण्याच्या या असलेल्या भावनेला नेहमी प्राधान्य देतो आणि त्यामुळं आमच्या अंतरंगामध्ये हा हरिबोध दृढतेने धरण्याची आम्हाला काही केल्या तयारी करता येत नाही, अभ्यास करता येत नाही. ही मूढता नाही तर काय? मग आपण म्हणाला, दादा म्हणजे प्रापंचिक सुख भोगणं हे एक प्रकारे अपराधच झाला की? बघा, आमची समर्थ माऊली मी त्यांना म्हणतो, याचं कारण या श्लोकामध्ये त्यांनी केवळ मूढ शब्द वापरला असता तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण समर्थांनी इथं शब्द वापरलाय अतिमूढ. अति, सगळ्याला अति 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 हा शब्द वापरलाय. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा. तुम्हाला एका टप्प्यापर्यंत देहबुद्धीच्या आधाराने विषय सुख घेण्याचा टॉलरन्स, सहिष्णुता संत देखील दाखवतात. विवाह करावा, विवाह सौख्य घ्यावं, अपत्य, प्रजनन या सगळ्या गोष्टींना परमार्थ कधीच अटकाव करत नाही. 4 चौघांसारखं जीवन जगण्यासाठी परमार्थ ही कधीही बाध्यता होत नाही. बाध्यता तिथं आहे जिथं आमच्यासारखे अज्ञानी लोक या प्रपंचाला सर्वस्व मानतात. या दृश्य जगातूनच सुख मिळवणं हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असं मानतात आणि हरिबोध देखील त्याच्यासाठी वापरायला तयार होतात.
ही अतिमूढता आहे बघा. ही अतिमूढता संतांना, आम्हाला आमच्या वस्तीला असलेली दिसते आणि म्हणून ते म्हणतात की त्यामुळं तुमच्या हृदयामध्ये हा हरिबोध काही केल्यास स्थिरावू शकत नाही. सज्जनो, समर्थांनी या मनोबोधाच्या श्लोकामध्ये आपल्याला मनाच्या सर्व अंगांना स्पर्श करत करत भूमिका सांगितलेली आहे. जसं एखाद्या युद्धामध्ये एखाद्या राज्याला सर्व बाजूनी जेव्हा घेरलं जातं तेव्हाच ते राज्य शरण येतं ना, त्याप्रमाणे या मनोबोधाच्या 205 श्लोकांनी या मन नावाच्या अतिसूक्ष्म असलेल्या इंद्रियाला या श्लोकांच्या आधाराने सर्व बाजूनी घेरलंय. हे का मनोबोध सारखा वाचायचा, का त्याचं पठण करायचं, का चिंतन करायचं? मला एक जण म्हणाले, अहो आपण तर मनोबोध आधी सांगितलाय ना 14 साली. म्हटलं हो, तेव्हा 205 श्लोक आपण सांगितले, त्याची पुस्तकं देखील प्रकाशित झाली. पण आज 12 वर्षानंतर जेव्हा मी विचार करतोय की पुनश्च एकदा या मनोबोधाचा अभ्यास सतत केला पाहिजे, वारंवार केला पाहिजे, कारण या 205 श्लोकांच्या सैनिकांना निरंतर जर मी पुष्ट ठेवू शकलो तरच या मनामध्ये वसणाऱ्या या तामसिक शत्रूंचा मी ऱ्हास करू शकेन. तेव्हाच हे मन मला भगवंताकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. अन्यथा या मनाला जर या श्लोकांचा मी नित्य आधार दिला नाही तर सज्जनो, हे मन या श्लोकांची केवळ पोपटपंची करेल, पण ते त्यामधून कधी निघून गेलेलं असेल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. म्हणून मनोबोधाला निरंतर वाचावं, मनोबोधाचं निरंतर चिंतन करावं. अतिमूढत्या दृढ बुद्धी असेना. आपली ही बुद्धी स्थिरावण्यासाठी हा मनोबोध रूपी सत्संग आपण निरंतर चिंतनामध्ये ठेवावा. अति कामत्या रामचित्ती वसेना. कामना असणं यामध्ये गैर काहीच नाही, पण त्या कामना एकतर नीती धर्माला अनुकूल आहेत की नाही याचा विचार मनुष्याने केला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक कामना ही आपण कशा पद्धतीने भोगावी माहिती का? रामायणामध्ये याचं फार छान वर्णन आहे बघा. महादेवाने कामदेवाला जाळून टाकलं हे आपण जाणताच. तोच कामदेव घोडा बनून रामाच्या विवाहामध्ये आला आणि रामराया या कामदेव रूपी घोड्यावरती आरूढ झालेला आहे आणि त्या सगळ्या उपस्थित असलेल्या लोकांमध्ये महादेव देखील वेश बदलून आलेला आहे आणि महादेवाच्या लक्षात येते की अरे हा तर कामदेव आहे जो घोडा बनून रामाच्या सेवेसाठी आलेला आहे. कामदेव देखील त्यावेळेला राम आपल्या पाठीवर बसलेला आहे हे पाहून जरासा शेफारल्यासारखा महादेवाकडे बघू लागला. त्यांनी देखील महादेवाला ओळखलं, अरे हा तर आपला कामारी, अर्थात आपल्याला जाळून टाकणारा. पण तो आज महादेवाला एक प्रकारे आव्हान देतोय, महादेवा आता जाळून दाखव ना, आता जाळून दाखव. महादेव म्हणतो, पठ्या तुझ्या पाठीवर रामराया बसलाय ना म्हणून तुला जाळत नाही, तू एकटा ये, मग तुला बघ कसं धडा शिकवतो. सचिन, या गोष्टी फार रंजक आहेत. काय याचा बोध आहे? जेव्हा जेव्हा तुमच्या कामनांना रामाचं अधिष्ठान आहे तोपर्यंत या कामना तुमच्यासाठी हरिबोधाचा विक्षेप ठरू शकत नाहीत. म्हणजे कसं, तुम्हाला वस्त्र घ्यायचंय, मातांना साड्या हव्या आहेत, पुरुषांना आणखीन काही वस्तू हवी आहे. मग या सगळ्या वस्तू घेताना देखील अरे वा, हे वस्त्र माझ्या रामाला किती छान दिसेल ना, हा रंग माझ्या रामाला किती आवडेल ना, अरे वा ह्या वस्तू तर मी घेतोच आहे, पण या वस्तूंच्या बरोबर माझ्या रामासाठी एखादं छत्र घेऊ का, माझ्या रामाला नैवेद्य दाखवण्यासाठी एखादं चांदीचं ताट घेऊ का, माझ्या रामाला मी आणखीन कसं सुंदर करू शकीन. सज्जनो, आपल्या कामनांना जर आपण रामाधिष्ठित केलं तर तो रामराया या कामनांवरती आरूढ राहतो आणि त्यावेळेला महादेव त्याला जाळू शकत नाही बघा. पण आमचं कसं होतं, कामनांचा प्रभाव आला की आम्ही रामाला उतरवून लावतो, म्हणतो रामा जरा आता बाजूला हो तुझ्या विवाहातून, आम्हाला आमचाच घोडा पुढं ढकलायचा असतो, रेटायचा असतो. आणि मग अशा वेळेला तो एकटा घोडा मिळाला की महादेव कृपा करतो आणि त्या घोड्याला जाळून टाकतो बघा. रामाशिवाय कामनांची पूर्तता ही अतिकाम आहे. ज्याच्या मनामध्ये अत्यंतिक कामना असतात ना, मग त्या नीती धर्माला देखील कित्येकदा अनुसरून नसतात, पण या कामनांमध्ये आपल्या रामाला
या साजेशा आहेत की नाही याचा देखील विचार जेव्हा जीव विसरतो, त्यावेळेला त्या कामना या त्या हरिबोधाचं विस्मरण करण्याचं कारण ठरतात. बघा, आज तुम्हाला एखादी गोष्ट खावीशी वाटतेय, रामा चला आज छान बटाटा वडा करूयात, तुम्हाला आवडतो तसा करूयात बरं का, कोथिंबीर घालून, त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण वगैरे काही घालणार नाही, रामा तुम्हाला आवडेल असा आपण करूयात, असं म्हणून सुंदर बटाटे वडे करावेत, रामाला नैवेद्य दाखावा आणि त्या नैवेद्याला प्रसाद रूपाने ग्रहण करावं. कामनांची तृप्तता पण होते आणि रामाची सेवा देखील होते. अशा पद्धतीने जर आपण आपल्या जीवनात या काम भावनांना तृप्त करत राहिलो, सज्जन हो, रामराया या कामनांना कधीही त्यागत नाही. पण रामाशिवाय जेव्हा काम बेफाम होतो, तेव्हाच तो काम अति काम होऊन जातो. तिथं राम वस्ती करू शकत नाही. कारण रामाचा जन्म हाच मुळी जेव्हा कामनांचा त्याग होतो तेव्हा होत असतो. त्या कामनांचा त्याग कधी होईल माहित नाही, कारण आम्ही सामान्य जीव आहोत. पण निदान प्रत्येक भावनेला जर रामाची किनार आम्ही देऊ शकलो ना, तर सज्जनो, तो काम देखील भगवंताची सेवा करणारा ठरतो. तिसरी गोष्ट आहे अतिलोभत्या. अतिलोभत्या क्रोध चित्ती वसेना, अतिलोभत्या राम चित्ती वसेना. ज्याच्या हृदयामध्ये अत्यंतिक लोभ आहे, तृष्णा आहे, स्वार्थ आहे, जो दीनवाणा होऊन सतत या जगाकडून अभिलाषा घेतच फिरत असतो. अतिलोभत्या क्षोभ होईल जाणा. त्या अतिलोभी माणसाला निरंतर क्षोभामध्येच जगावं लागतं. आता रावणाला खरं तर रामाचं दर्शन घडलं ना, राम त्याच्या समोर आला, रामाने त्याला अनेक वेळा निरोप पाठवला, वेगवेगळ्या लोकांकडून सांगितलं की शरण ये, पण हा रावण शरण यायला तयार नाही, कारण अतिलोभत्या क्षोभ होईल जाणा. एका स्त्रीसाठी खरं तर तिला सोडून दिलं असतं, युद्ध संपलं असतं, रामाने रावणाला अभय दिलं असतं, लंकेवरती रावणाचं राज्य निरंतर राहिलं असतं. पण हा लोभ होता या जानकीला पळवून आणण्याचा. हा लोभ होता कौरवांमध्ये की 1 इंच देखील आम्ही जमीन देणार नाही या पांडवांना. काय झालं? हे सगळं लोभ क्षोभाचं कारण ठरलं. जेव्हा रावण युद्धभूमीमध्ये पडला तेव्हा त्याच्या देहाला गिधाडं खात होती, तेव्हा मंदोदरी विलाप करत होती, अरे रावणा, तू चालायचा तेव्हा पृथ्वी कंपायमान व्हायची, आज तुझी काय दुर्दशा झाली रे. काय तुला आज पाणी द्यायला देखील, तुझा अंत्यसंस्कार करायला देखील एक जण तुझ्या घराण्यात शिल्लक राहिला नाही. काय तुझी ही अवस्था. पण मंदोदरी विवेकवान होती, लगेच म्हणते बरोबर आहे, जो रामाला विन्मुख होतो अशा जीवाची हीच अवस्था होणार. सज्जनो, लोभ आमच्या जीवनामध्ये क्षोभाचीच निर्मिती करतो. आमचा रावणच तो तयार करतो. त्यामुळे आपण लोभापासून निरंतर विरक्त होण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यापासून दूर राहावं. अन्यथा या हरिबोधाला आम्ही कधीच धारण करू शकणार नाही. अतिलोभत्या क्षोभ होईल जाणा आणि अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. जो राम सोडून रामापासून मिळणाऱ्या या विषयांच्या प्राप्तीसाठी भरकटत राहतो, तो मात्र निरंतर एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे हृदयामध्ये राम असूनही दैन्यवाणेपणाने फिरताना दिसतो. खरोखर श्री महाराजांना जर कुठला गुणधर्म आमच्यासारख्या प्रापंचिकांचा आवडायचा नाही, तर तो म्हणजे आमचा हा दैन्यवाणेपणा. सगळं असूनही बघा, कित्येक लोक श्रीखंडपुरी अशी खातात की जणू काही कारल्याची भाजी खाण्याची वेळ आलेली आहे. कडवट तोंड करून कधीच आनंद नाही, समाधान नाही, तृप्तता नाही. याचं कारण आत्ता आहे बाबा, माहित नाही उद्याचं काय, अरे हे आहे सगळं पण याचं काय, अशा या विषयांमध्ये राहिल्यामुळं आम्ही कधी तो क्षण अनुभवू शकत नाही, आनंद घेऊ शकत नाही. आणि अशी व्यक्ती दैन्यवाणेपणाने जगामध्ये आपल्याला फिरताना दिसते. म्हणून समर्थांनी हा अति शब्द दिलेला आहे. कुठल्याही गोष्टीला अति त्यागावं. अति हा जर करायचंच असेल तर ते रामाचं भजन करावं. त्याने कधीही तुमच्या जीवनात क्षोभ येणार नाही, त्याने तुमच्या जीवनामध्ये कधी संताप येणार नाही. अशा या रामाचं भजनच निरंतर आपण करावं, हा समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.